नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण मस्के, न्यूट्रिअप इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी आणि आमच्यासोबत आहे श्री एकनाथ आंधळे सर, एस.एम. अकोला. आणि आपण आलेलो गोंडी डिग्रस, तालुका काटोल, जिल्हा नागपूर या गावी. आपल्याला श्री मुकेश भाऊ डबके आपण यांच्या प्लॉटवर आलेलो. यांनी गोबी या पिकाची लागवड केलेली आहे. ही न्यूट्रिअप फॉर्म्युला नंबर 2 याचा वापर केलेला आहे. छान प्रकारे रिझल्ट आलेला आहे. तरी आपण त्यांच्याकडून या गोबी पिकावर त्यांनी खत यूज केलेलं, तर त्यांना रिझल्ट कशा प्रकारे आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर तुम्ही गोबी पिकामध्ये कोणत्या दिवशी न्यूट्रिअप खत टाकलेलं आणि काय व्यवस्थापन केलं आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये काय व्यवस्थापन केलं याबद्दल सांगा थोडी. दुसऱ्या प्लॉटमध्ये मी दुसरं प्रॉडक्ट टाकलं होतं. हां. इथे न्यूट्रिअप टाकलं. याचा फरक स्पष्ट दिसून पडतो. अच्छा, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आली आहे. उंची वगैरे वाढ झाली आहे, पत्ती फ्रेशनेस चांगल्या प्रकारे आली आहे. तर करिता तुम्ही बाकी शेतकऱ्यांना पण काय सांगाल याबद्दल? बाकी शेतकऱ्यांना हेच सांगतो की न्यूट्रिअपचं जे खत आहे हां. ते चांगल्या पद्धतीचं आहे. हां. बाकी एवढं खास नाही म्हणजे तुम्हाला यांचा दिसला. रिझल्ट लवकर दिसला आणि तुम्हाला त्या पिकाबद्दल, त्या रिझल्टबद्दल तुम्ही समाधानी. तर इथं आपण वापरलेलं तर हे बघू शकता. इथं वापरलेलं आहे आणि याच्याच बाजूला यांचा दुसरा प्लॉट आहे, तिथे पण आपण बघून घेऊया. या ठिकाणी यांनी दुसऱ्या कंपनीची किट वापरलेली आहे. तर याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणून दिसतो. तर याच्यामध्ये वाढ बघा, वाढ नाही आहे, डेव्हलपमेंट नाही आहे. त्याच्यामध्ये वाढ आणि डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे. व एवढं सांगू इच्छितो तुम्हाला.